मंगळवार दिनांक 10 शेतकऱ्यांची यादी प्रमाणित करण्यासाठी 5,000 रुपये तालुका कृषी अधिकारी संजय पवार यांना द्यावे लागतील असे सुनील पाटील म्हणाले। त्यामुळे बुधवार दिनांक 11 दुकानदाराने धुळे लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात तक्रार दिली। तक्रारीची पडताळणी केली असता त्यात तथ्य आढळले। लाच मागणी संजय पवार यांनी दुजोरा दिला। येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयात गुरुवार दिनांक 12 5,000 रुपयांची लाच स्वीकारताना पथकाने सुनील पाटील याला मुद्देमालासह पकडले। त्याच्यासह संजय पवार याच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उप अधीक्षक सचिन साळुंखे, निरीक्षक पद्मावती कलाल, यशवंत बोरसे, हवालदार राजन कदम, मुकेश अहिरे, प्रवीण मोरे, संतोष पावरा, मकरंद पाटील, प्रशांत बागुल, प्रवीण पाटील, प्रितेश चौधरी, रेश्मा परदेशी, सुधीर मोरे यांनी ही कारवाई केली।